काढा बघा. तेव्हा क्षेत्रज्ञाकडून आणि सृष्टी कशी निर्माण होते हे सांगितलं. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ कोणाला म्हणतात? स्वस्वरूपाचा विसर ज्याला आहे, देहस्मी बुद्धी आहे, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. याचा 13व्या अध्यायामध्ये एक विचार झालेला आहे क्षेत्रात क्षेत्रज्ञाचा. क्षेत्र म्हणजे स्वतः विचार विसर, त्याला अज्ञान असं म्हणतात. आणि ते अज्ञान काय करतं? स्वस्वरूपावरती आवरण घालतं, आपल्या स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. पुढे चित्प्रकाशावरती आवरण घालतं. आणि आवृत चित्प्रकाश असतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. स्वतःला ओळखत नाही, दुसऱ्याचं महत्त्व वाढवल्याशिवाय सृष्टी निर्माण होते. कळवून गेलं आपल्याला कशी सृष्टी निर्माण होते. या सृष्टीचा काय संबंध आहे बरं का? तेव्हा ही सृष्टी म्हटल्यानंतर असं जगताचं अस्तित्व दाखवायचं आहे ना. मग जगताचं अस्तित्व दाखवायचं असलं तर 2 मानावेच लागते. म्हणते तिथे पाहिजे सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवन्ति नासां माध्यवनीय पिता. माझा हे ग्रस्ताश्रमी लोकांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये आणलं. माझा जसा मुलगा असतो त्याला आई आणि वडील असतात, त्याप्रमाणे हे जगात लेकरू तिचा बाप कोण आहे म्हणजे लेकराचा परमात्मा. या कारणे मी पिता धर्म आहे. ते पडणे सुद्धा आहे. ज्ञानेश्वर महाराज वेदांत सांगणारे कठीण वेदांत आहे. तर सोप्या भाषेमध्ये म्हणजे त्याच्यापर्यंत आलं मागचा संदर्भ कळायला पाहिजे. नाही तर इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला एक्सपिरियन्स म्हणतात. भगवत बरोबर धर्म संदर्भ नाही सांगायचं काय चांगला लागतो प्रास्ताविक म्हणणार आहे. ते जर समजलं पुढचा विषय काय समजणार आहे. पुढचा विषय सुंदर आहे ना. जगाचा सर्व परमात्माचं हे सांगायचं आहे. त्याच्याकरता हे चाललेलं आहे. मग कशा प्रकारे परमात्मा आहे तर वेदांतशास्त्राचा विचार आहे. पहिले निराश करायचा आणि मग त्याच्यातून काय करायचं मंथुनी मग ताक बाजूला काढायचा मग लोणी घ्यायचं. त्याप्रमाणे जगताचा विचार करायचा. नासत्व विज्ञते का गेली वर्षी आली होती बघा त्या मुलांना उभी आली होती. हा श्लोक आला होता विचारत आणि रचले प्रपंच. मग तसं नाही ज्ञानेश्वर महाराजांचं तत्त्वज्ञान जगाचा निराश करून मला पाहायचं तसं नाही. तर जगात सकट कोण आहे? सगळा परमात्माच आहे. ते पाहिजे आहे की नाही. जग परवणे म्हणून जग परवते सारुणी पाहिजे दैसा नव्हे सकट मीची आहे ना. बाकीच्या फळाची गोष्ट वेगळी असते. केळ खायचं असलं टरफल काय करावं लागतं. आंबा खायचा असला तर आंबा खायचा असलं तर दोन्ही टाकावं लागतं ना आंब्याला याच्यामध्ये. आणि पेढा खायचा असला तर त्याचं काय टाकायचं बासुंदी प्यायची त्याच्यात काय टाकायचं. जाऊ द्या दृष्टांतच आहे सर्व. हा जननो या बघा. मग तू काय कर ते आता आपली गोळी चालू आहे बघा. तू साचो करा निश्चयाचा विरा बरं का. बाबी बोध कसा असावा लागतो. सर्व परमात्माच आहे.
असा बोध असावा लागला. मी दाखवलेल्या प्रतीची वेगळा शरीरी वेगळा द्या आणि गुणी बांधला आहे 6 वेळे. म्हणजे 3 गुण काय करतात, जीवाला आणखी बांधत असतात. एक गुणाचं बंधन आहे, भौतिक बंधन नाही आहे ना. एखादा गुरा की गोठ्यामध्ये गाई आल्या म्हणजे त्या गाईनं काय करतो तो दिसते आपल्याला. हे गुणाचं बंधन काही होत नाही, पण बांधल्याशिवाय कसे बांधतात काय बांधतात त्याचं सुंदर विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे बघा. जैसे स्वप्नी आपण उठून या जन्मवरणा भोगेली गाजान कपिध्वजा. जैसे स्वप्ने आपण उठून या जन्मभरण. एखाद्याला स्वप्न पडत असतं, आपल्याला आपलंच मरण कोण पाहतो कुठे? खरोखर आहे का? पुन्हा जागा झाला तर जसाच्या खरोखर नाही का? जागृतीतलं जर मरण असतं तर मग काय लवकर लवकर तिरडीची तयारी करावी लागते. पण ते स्वप्नातलं मरण आहे. कुठलं आहे? मग यांचं तरी काही अनिशा सर्वभूताना जागृती. सुंदर असा विषय विचार केला. जैसे स्वप्नी आपण उठून या जन्ममरण भोगे जे गाजान कपिध्वजा. पुन्हा जागा झाला तर जसा आहे का कवळा ते डोळे प्रकाशोने पिवळे देखते देखळे दयासी. कावळे नावाचा एक दोष असतो. तो कावळे नावाचा दोष असा असतो, तो डोळ्याला होतून जो पदार्थ पाहिजे त्याला काय दिसते? आता वाचे पदार्थ पिवळा आहे का कावळ्यामुळे? तर दृष्टांत दिसते. सूर्यप्रकाश हे प्रकटित आहे प्रभास आहे आणि तो लोपला हे दिसे सूर्याची की नाही का? आकाशामध्ये अभ्र आले, कोणामुळे कळाले? बरं, अभ्र नाही एक कोणामुळे कळाले? याचं प्रकाशन कोणी केलं? आत्मा जडस्वरूप आहे का चित स्वरूप आहे? म्हणून सगळं प्रकाश सूर्याचे प्रकाशन कोण करतो? सूर्याच्या ठिकाणी असलेला जो प्रकाश आहे तोही प्रकाश भौतिक आहे. यदा आदित्य कथन आपण पे आपलिया छाया का आपलिया पावनी बेलिया आहे. आपण पे आपलिया. आपण रस्त्यानं चाललो 12 वाजताची वेळ आहे, दुपारची, रात्रीची नाही. आपली पायाखाली काय पडते? सावली कोणाची आहे? आणि त्याचं प्रकाशन कोणी केलं? आपण. त्याप्रमाणे दृष्टांत आहे. नाना दे दावाने नाना होय तैसा बोध तैसा जो बंधु है ऐसा देखी. तैसे ये दे दावणे नाना दे प्रकृतीचा परिणाम. दावणे नाना दे ऐसा बोध 34 वचा अजून एकदा वाचायला की तैसी नाना देहे दाऊन मी नाना होय ते तर ऐसा जो बंद आहे तोही देखे. बरं, बंद आहे बंधू आहे. बंधूवाला बा म्हणा म्हटलं आहे ना, चूक झाली ती. बंदाच्या ऐवजी बंद करून टाकला. म्हटलं बंद कसं काय करून पाहिजे? त्या बंद आहे ना. वेदांत शास्त्रामध्ये 2 तत्वाचा फार विचार केलेला आहे. एक बंध आणि मुक्त अवस्था. बरं का?
तेव्हा बंधाचा निवृत्त करून आणि मुक्त अवस्था प्राप्त होण्याकरता बंध कळावा लागत असता. बंध हा जर सत्य असेल तर ज्ञान आणि त्याची निवृत्ती होऊ शकत नाही. तर मला याच्यामध्ये गेलं परमात्मा अद्वय आनंद पूर्वपूर्वम स्वया स्वयमेव जगद्भूत्वा पराविशेष अद्वय आनंद रूपस्य सद्वयांचे दुःखिता बंध रुक्ता. बरं का, आनंद स्वरूप असताना मी दुःखी असं समजलं, याला काय म्हणायचं? आणि स्वरूप आहे ना स्थिती मुक्त स्वरूपाने असणे याला मुक्त अवस्था सुंदर आहे. मग तो जीव या दशेला काय होता तो? मग वरच्या देहात गेला तर देवता होतो, खालच्या देवाला गेला तर पूजक होतो. म्हणून अनेक जन्म स्वप्नात स्वविचारम सुखी साधकाची अवस्था. ज्याच्या ठिकाणी माझा उद्धार झाला पाहिजे, विचाराची ज्याच्या ठिकाणी योजना आहे त्याला साधक म्हणा. बरं का, नुसता कीर्तन करतो, प्रवचन करतो, मोक्षत्व लागतं. काय लागतं? अलीकडे काय चाललेलं आहे? बरं आहे, काही वाईट नाही त्याच्यामध्ये. मग मोक्षत्व होऊन कीर्तन करणं विशेष आहे. बद्ध राहून पुन्हा आणखी पामर अवस्थेमध्ये ते का म्हणायला लागले? काय एखादा कीर्तनकार आहे म्हणा, मग तो कोणत्या अवस्थेमध्ये? ज्या दिवशी एकादशीला फराळ नाही मिळाला त्या दिवशी म्हणलं आमची एकादशी फराळ. असं चालतं का? साधकत्व अवस्था म्हणा म्हणजे बरं आहे ना. इतर शाळेमध्ये बद्ध अवस्थेतली माणसं असतात, शालेय शिक्षण आणि वारकरी शिक्षण संस्थेत मुक्त साधक अवस्था आहे. इथले विद्यार्थी सर्व कसे आहे? बाकीच्या ह्याच्यामध्ये शाळा शिकून काय कमवायचं आहे? पैसा कमवायचा आहे. इथं चार वर्ष राहून काय कमवायचं आहे? पैसा काय मुक्त व्हायचं आहे. पैसा गगन भाग आहे, कोणता भाग आहे? देवच का बडा. म्हणून त्याला बंध असं म्हणतात. त्या बंधाचं या प्रकाशन आपल्याकडूनच होत असतं. नाही का, मला भूक लागली आहे हे कोणालाच कळतं आहे आपल्याला, आणि भूक गेली आहे हे कोणालाच कळते आपल्याला. बंधाची नक्की बांधी जे आपण पाहते माझी अन्यनोनी उपजे आपले नाही. बंधकी न बंदी जे मला जाणणे आपले नाही का. तेव्हा हे जाणणं बंध असूनही त्याची बंधनामध्ये आपण आहोत, बंधाच्या पलीकडे आपण नाही हे जे जाणणं आहे. निर्णय उपजेची आहे, ज्याच्या अज्ञानाचं ज्ञान आपल्या सत्तेनेच होत असते. त्याप्रमाणे गुण जे आहे हे गुण परिगुण आहे. कसा मदती माझी बंधायचा आवडे परी असा अर्जुन म्हणे. तेव्हा आणखी गुण आहे कैसा, कोणत्या गुणाने कसा मानला जात असतो म्हणला तर आवडे परी असा अर्जुन देवा. अर्जुनाला देवाने भगवंताने देव करून टाकला. अर्जुन संबंध आहे ना. 12वा अध्याय वाचा तुम्ही. भक्ताच्या ह्याच्यामध्ये किती आवड प्रमाणे मी त्यांची काय करतो त्यांच्यामुळे तर म्हणलं आम्हाला शोभा येते. नाही तर विचारतो गुण प्रकृती संभवा निबंधन्ति महाभाव दे दे नमोयम. प्रकृतीच्या ठिकाणी असलेले 3 गुण सत्व रज आणि तम गुणसंभवा निबंधन्ति महाभाव. हे महाभाव असणाऱ्या अर्जुना देह नमोयम. जीवाला कशी बांधतात तर ते क्रमाक्रमाने काय करतात सांगतात. तरी सत्वरजतम तिघाचे नाम आणि प्रकृती जन्मभूमी काय आहे. सत्वरजतम हे 3 असून हे मुळात कोणाचे आहे? प्रकृती जन्मभूमी काय आहे. प्रकृतीपासून 3 गुण
आणि 3 गुणापासून ही सर्व सृष्टी. ते विचारता करायचा 5वा तरंगा वाचा, त्याच्यामध्ये 3 गुणाची कशी सृष्टी, सत्वगुणाचं कार्य, रजगुणाचं कार्य, तमोगुणाचं कार्य, किंवा पंचदशीमधलं भूतविवेक, कोश विवेक वाचा, त्याच्यामध्ये सगळं आहे. सत्वरजतम तिघाची नाव आणि प्रकृती जन्मभूमिका हे आहे. ते तर सत्व ते उत्तम, रज ते मध्यम, आणि ते माझी तम सवी आधारे. सत्व, रज आणि तम. सत्वगुण हा सर्वामध्ये श्रेष्ठ आहे, रजगुण हा मध्यम आहे, आणि ते माझी तम सावी आधारे. आणि यातला गुण कसा आहे तर म्हणलं अत्यंत हे आहे. एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व असे पायी वैसात्र एकच शरीर असतं. जन्मल्याबरोबर बालपण, पुढे थोडं वाढलं म्हणजे तरुणपण, पुढे म्हातारपण, पुढे रामबलबाई. त्याप्रमाणे एकाच वृत्तीच्या ठिकाणी 3 गुण असतात. ते कसे कसे वाचतात त्याचं सुंदर वर्णन. वैसात्र देई एकाची जेवी, कामिने लेणी कोडे, जव जव तूक वाढे, तव तव सोने हीन पडे पांजे. शुद्ध सोनं आहे, पण हिनकत जर त्याच्यामध्ये मिळालं, कमी भावाला काय होते. शुद्ध असं आहे की दूध आहे म्हणा, त्याच्यात थोडं पाणी पडलं तर मग बेसिस आहे काय दृष्टांत. एकच गुण असतो, पण बांधतो कसा त्याच्या. कल्पना करा, एखादा गृहस्थ स्नान करून देवाच्या दर्शनामध्ये ध्यान करीत बसलाय. कोणता गुण आहे? सत्वगुण. त्याच्यामध्ये टोल वाजला, लगेच पाहिलं म्हटलं 7 वाजले. रोज 7 वाजता काय येत असतं, मला 7 वाजले तरी काय आला नाही. आता वृत्ती शिरली, कोणता गुण? म्हणून इकडे तिकडे पाहायला लागलं बघा. थोडा वेळ व्हायला लागला तर तो चहा येणारा आपल्या म्हणून चाललाय. ती बाईला चहा करायचा आहे, दूध पाणी तापवण्याकरता ठेवलं, पण चहाच्या पातळ्या पाळ्यामध्ये काही नाही, चहा नाही. इकडे याची 7 वाजला चहाची भूक लागली आहे याला, बाईला ते पाळ्यामध्ये काय नाही. मग ती कुठं ते चहा आणण्याकरता बाजारात दुकानदारात वरती दुकानदाराकडे त्याचं कुरूप लागलेलं होतं. तिथून मागायला कुठं गे त्याच्या घरी गेली बघा. म्हणलं चहा पाहिजे. निघाला घाई म्हणजे निघाला बघा. दुकानाला काय होतं, कुलूप पाहिला, कुलूप घरीच विसरला. पुन्हा कुठे गेला, पुन्हा याचा चाललाय, झाला का चहा, झाला का चहा. गडबडीमध्ये म्हणला घाबरली ती. चहा केला आणि ज्याच्यामध्ये भांड्यामध्ये ज्याचं ते भांडं विसरलं नाही बा, ते खरकटत असं त्या तापलेला होता. तर का आता शांत बसला होता, कोणता गुण? चहाने कोणता गुण आणला? रजगुण. आणि ते आल्याबरोबर हा बरंच तापलेला आणि तो भांड बघायला लागला. त्याच्यावर कार्यक्रम केला. काय राग आला बघा, काय विचारू नका. तिथं चंदनाचा खोड पडलेला होता, नुसत्या 2-4 शिव्या असल्या. त्या शिवांनी काय सांगू का. आणि जो ते खोड मारलं त्या पालटच पाडलं. कोणता गुण? हे 3 गुण. हे सगळे 3 गुण सांगणार आहे तुम्हाला, क्रमाक्रमाने सांगणार आहे. पैसा बदलून जायचं आहे आणि बावली आळसे सुशुद्धी पैसे करा. आपण जागृतीमध्ये शांत बसलेलो बघा, पण बावली आळस आहे.
आणि त्याच्यामध्ये कोणता गुण शिरला? मग आळस शिरला बघा. आणि सुषुप्ती पाहिजे का नाव नाही प्रारंभ. आणि पुढे नाही का, नाही इथे सुद्धा नाही का काही विचार साखराचा पाठ असतो एखाद्याच्या डोक्यावरून काय झाले मग तो आपलं आळसाने काय होतं बस. आणि पुढे काय होतं ते आळसाचं रूपांतर झोपेत होतं. आणि बसता बसता असा आता कोणती अवस्था ही? झोप, जागृती गेली. कोणती अवस्था? सुषुप्ती पैसे का नाव नाही. अज्ञान अंगीकारे निघाली वृत्ती विखुरे ते रजतमद्वारे तमय. त्याप्रमाणे अज्ञानाचा आश्रय घेऊन निघालेली जी वृत्ती असते ती सत्व रजतम या 3 रूपाने आपल्याला बंधनामध्ये घालते. अर्जुनागाचा आणि या नामगुण नाता दाव तुझं गुण पाहत येते. अर्जुनाला गुण असं म्हणत असतात. आम्ही तुला आणखी गुण कसे बांधतात याचा विचार आता तुम्हाला आम्ही सांगतो. तरी क्षेत्रज्ञ जसे आत्मा मोठं का पैसे मी देह मी ऐसे मुहूर्त करी. क्षेत्रज्ञ म्हणजे जीव. आत्मा मोठं का पैसे आत्मस्वरूप मी देह ऐसे मुहूर्त करी. स्वस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे स्वतःला काय म्हणतो तो यथार्थ ज्ञान कुठे आहे? विपरीत ज्ञान आहे. कोणतं आहे? स्वस्वरूपाचा विसर पडला म्हणजे मनुष्य कोणालाही काही आणखी हे म्हणतात असं एखादे म्हशीची दावा नसते आणि त्या म्हशीचं काय एक वासरू आहे खरं करा म्हणजे काय होतं पिण्याकरता ते शेतकरी लोक वासराला सोडतात. त्याला आपली आई कोणती आहे वासराला काय नाही आणि ते कोणत्याही म्हशीच्या लागते आणि ती म्हशीने 2-4 लाथा झाडल्या पुढच्या म्हशीकडे जाते. त्याला आपल्या आईचं काय नाही तसं आपल्याला आपल्या स्वरूपाचं काय नाही. मग देहालाच काय म्हणतो आणि सगळे देहाचे धर्म काय करतो ते तोच दृष्टांत या ठिकाणी. अज्ञान अर्जुना क्षेत्रज्ञ तसे आत्मा मोठं का पैसे बरं का. आणि हे देव मी ऐसे मुहूर्त करी. मग स्वस्वरूपाला विसरतो आणि आपल्याला देह म्हणजे मी म्हणजे आता देहून आत्मा देह स्वरूप आहे का भिन्न आहे? देह पंचमाभूत तुम्हाला पंचदशीचं कोश प्रकरण वाचा त्याच्यामध्ये सगळा विचार. अन्नमय कोश, प्राणमय कोश, बुद्धिमय कोश, ज्ञानमय कोश, आनंदमय कोश हे सगळे अनात्मे आहेत. मग हा जन्म मरणांती देवधर्मी समजते आणि महत्वाची सुटी घेणार. मग मरेपर्यंत स्वतःला ओळखत नाही आणि देहालाच आणखी जो समजत असतो. देवधर्मी मरेपर्यंत म्हणजे स्वरूपावर तो येतच नाही, कुठे येत नाही. आणि मरेपर्यंत देह म्हणजे मी देहाचे सगळे धर्म त्याच्यात 3 देह असतात स्थूल सूक्ष्म आणि मग स्थूल देह कमी काळा आहे मी काय गोरा आहे मी शहाणा आहे मी मूर्ख आहे कोणते सूक्ष्म देहाचे धर्म. आणि मला काही कळत नाही कोणता धर्म आहे कारण देहाचे धर्म. अर्जुनाच जैसी मीनाच्या तोंडी पडिनाचं उंडी तो गर्व आसुडी. जैसी मीनाच्या तोंडी ते मासे धरणारे लोक असतात ना ते एक हे टाकतात बघा आणि त्याला द्यायला लोखंडाला गळ म्हणतात त्याला आम्ही जावं आणि ते काय होतं आपल्या इकडे बाजूला बसत असतात. आपण निघाला मला इतकं शहाणे झालेले आता माझे पिसे धरत नाही. मग ते काय ते जर मासा त्याला वाटते म्हणजे मांस खाण्याकरता जातो त्याच्यात काय आहे आणि तो गळ त्याच्या गळ्यात खातो तोंडात जातो आणि तो माशामुळे खाली जाते असं ती खाली गेल्यावर तो असा काढतो बघा
मग त्या माशाला जीवदान देत असेल का थोड्या वेळाने कुठे जातो? दृष्टांत घेतलेला आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज. मग गळा आसुडी जळ पाहते, एक रान पाहते, दुसरा कोणता मासे वगैरे धरणारे कोणते पारधी आणि हारणं धरणारे एक पुन्हा दुसरा चांगला नवीन निघालेला पशु पारधी पशु असतात ना, नळिका यंत्र घालतात कोणतं आणि त्या पशुला आवडणारी फळं ठेवतात खाली. आकाशामध्ये उडणारा पशु, मग त्याने ते फळं पाहिले म्हणजे खाण्याकरता कुठे येतो? एकदम फळावर बसतो का नळिकेवर बसतो आणि त्याच्या भारामुळे नळिका काय होते, मग खाली काय झालं आहे पाठ आणि वर काय गेलं आहे आणि त्याला भयान दिसते. त्याला असं वाटत असते नळिका सोडून दिली तर मी खाली पडून काय होईल. मग तो रान पारधी जो असतो ना तो बरोबर येतो बघा तो, आणि त्याला मग तो कितीही प्रयत्न केला तरी तो पक्षी नळिका काय करीत नाही, सोडत नाही. मग सोडत नाही का म्हणलं तर तोडून देतो. त्याला अर्धा करून काय करतो तो, मग त्याला सुटण्याकरता मार्ग आहे का काही? मग बरं का तो मोकळा पक्षी कोण म्हणतो अरे आपला जातभाई याच्यात गुंतलेला आहे आणि आता पुढे काय होणार आहे, राम बोलो भाई. मग तो पारधी येण्याच्या आत त्याला काय करतो, अरे म्हणला हे पाहतो सोडून देतो, नलिकेने तुला धरलं नाही, तू कोणा तू धरलंय आणि तू जर सोडून दिलं तर मोकळाच्या किती उपदेश केला तरी त्याचा काही उपयोग होत. सुंदर विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. आणि सोडून दिला तर मोकळाच्या. त्याप्रमाणे आपण देह धर्मात आहे. देहाचा निराश हे पाहिजे आहे. देहाचा निराश केल्यानंतर किम स्वरूप आहे मी वासुदेव. तर आपण कोणाला चिकटू न. ते जोग महाराज दोन दृष्टांत देऊन सांगायचे. म्हणून आपली स्थिती आणि मुक्त पुरुषाची स्थिती ते नारळ असतात. एक चिकटे नारळ असते आणि एक गुडगुडाचं नारळ हालते ते का. ते गुडगुडे नारळ असताना ते नारळात म्हणजे कवटीत जरी असलं तरी त्याच्यावर काय असतं ते वेगळं असतं. हा एक कवटीत पण आणि चिकटे नारळ काय असते फोडलं तरी सुद्धा. बरं आपण काय काढायला गेलो तर जखम हाताला होती पण ती लगून दे. तसे तुम्ही म्हणजे चिकटे नारळ जोग महाराज गुडगुडे ते कवटीचे काय नाही. कवटीचा आणि आमचा काही संबंध आहे. त्याप्रमाणे आपण देहाचे काय झाले ना तिने देहाचा आपण अभिमान घेतो. चिकटणे म्हणजे अभिमान घेणे. काय घेणे अभिमान घेणे. अभिमान सुटणे कसं आहे एकदा समरस झाल्यानंतर अभिमान सुटत असतो. पण लग्नामध्ये काय असते लग्न होण्याच्या पूर्वी त्या मुलीला आईच वडिलाचा अभिमान असतो आणि लग्न झाल्यानंतर कोणाचा अभिमान असतो. फरक कशामध्ये पडला बघा. मग ते आणखी आहे ना आपल्या इस्टेटीचे मालक राहते तरी दृष्टांत आपला संपला. मग कसे कसे बनतात त्याचं वर्णन आणखी केलं. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकं मनावयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगे. तत्र सत्वं निर्मलत्वात् सत्वगुण आहे ना. त्या सत्वगुण हा कसा आहे किम स्वरूप आहे हा निर्मल स्वरूप स्वच्छ स्वरूपात आहे. नाही का एखादी भिंत असली त्याच्यात आपलं स्वरूप दिसतं का आपल्याला ती मलिन आहे. आणि आरशामध्ये तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकं मनावयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन. मग निर्मल स्वरूप असल्यामुळे प्रकाशक मनावयं उपद्रवी नाही म्हणजे देहाला दुःख देणारा असा
गुण नाही कोणता सत्वगुण. अनामय म्हणजे दुःख न देणारा, प्रकाशक म्हणजे प्रकाशन करणारा, आणि कोणताही दोष ज्याच्यामध्ये नाही तुला निर्मलच पडत. पण कसा बांधतो तो? सुखसंगेन बदनाते. सुखसंगेन बदनाते म्हणजे मी सुखी आहे, मी कोणा आता ज्ञानी आहे, या दोन भाषांनी काय करतो तो? मग गरिबी बरी आहे का? त्या यांनी सांगितलंय म्हणलं श्रीमंतीपेक्षा काय बरी, कारण गरिबीमध्ये ईश्वराची गरज आहे, श्रीमंतीमध्ये ईश्वराचा काय राहतो. मग जी आणखी माणसाला विसर पाडते तिला काय चांगलं म्हणायचं का? आणि जी देवाला आठवायला लावते तिला काय म्हणायचं? गरिबी काय करते? आठवायला लावते. आणि श्रीमंती देवाचा काय पाडते. म्हणून गरिबी बरी. म्हणजे कोणती मातेने गरिबी मागितलेली आहे? काय मागितली? म्हणलं तुम्ही फार दुःख भोगताय, परमात्मा म्हणतो तुम्हाला पाहिजे ते देऊन टाकतो. म्हणलं ते नको, तुझा विसर अशी मागणी असते. मग सुखाने एखादा श्रीमंत मनुष्य असला ना, मग त्याला अभिमान असते आपल्याकडे इतके कट्टान ऊस आहे, अमका आहे तमका आहे, मुलगा आहे पैसा कमावतो, सुनबाई सुद्धा काय कमावते पैसा. म्हणजे बँकेतलं व्याजच ₹1,00,000 येते महिन्याला. त्यांना जर आपण विचारलं म्हटलं काही भक्ती वगैरे करतो की नाही, म्हटलं त्या भानगडीत श्रीमंतीने त्याला भक्तीचा काय पडला विसर. आणि विसर पडणं हेच मोठं नुकसान आहे. विसरले तो या काय मग हे दोन गुण माणसाला विसर पडतात. एक ज्ञान, एक जीवा आहे का? सुखसंगेन, सुख आणि ज्ञान. सत्वे लब्धके सुखज्ञानाची पाशके, आणि गोडी जाती कुडके मग जायचा. सत्वे लब्धके सुखज्ञानाची पाशके. सत्वगुण म्हणजे पारधी. कोणते पाश टाकतो? सुख आणि पाश असते ना, त्या पाशामध्ये गोवतात ना त्याला. सुखज्ञानाची पाशके, जाळे म्हणतात त्याला. आणि कुठे जाती कुडके मग जायचा. मग तो काय करतो? तसा हरिण असतो ना, तो हरिण कसा जसा जाळ्यामध्ये अडकतो, त्याप्रमाणे सुख आणि ज्ञानामध्ये जीवात्मा काय होतो. दुसरा दृष्टांत मग ज्ञाने चरफडी जाणीवेची खुरकोडी, आणि स्वयंसुखडी झाडी झाली. मग ज्ञाने चरफडी, ज्ञानेच असताना तरफड. एखादा कोणी म्हणा उच्च शिक्षण घेतलेलं आहे, मोठा अधिकारी झालेला आहे, किंवा कोणत्या याच्यामध्ये हे झालेलं आहे, सामान्य माणसामध्ये हवे या की थोडी बसा की, तर मला या लोकात बसायला लावता का? आहे का बॅग अक्कल आहे का या लोकांना? या बघा, ज्याला आपल्या ज्ञानाचा काय असतो. सामान्य लोकांना तुच्छ समजतो. काय समजतो नाही का? आता त्याला फक्त गुणाचं तेवढं ज्ञान आहे, पण सर्वाच्या ठिकाणी परमात्मा याचं काय आहे? अज्ञान. विद्या अभिनय सर्वांच्या ठिकाणी परमात्मा सर्वांना जे काय रंजले का विद्या माने तोषे लाभ मात्र हरिके. मी संतुष्ट येईल की थोडी विद्या असते. विद्येमुळे माणसाला काय मिळतं? मान मिळत असतो नाही का? मला हे ना, मान उगीच कोणी कोणाला देत असतो की त्याच्या कार्यावरून, त्याच्या गुणावरून मानाला काय होत होतं नाही का? एखादा मनुष्य म्हणा आता आमदार मला निवडून आला असेल, निवडून येण्याच्या वेळेची इतकी काही हे नसते. आता निवडून आल्यानंतर मग काय पहिला खुर्ची कोणाकडं? आमदाराकडं. चाललाय ना आता कोण निवडून आलेला आश्चर्य भरपूर आहे ते. निवडणुका झाल्या ना,
कशाकरता हे चाललेलं आहे? विद्यामाने तोखे लाभमाने हरिके. विद्या आणि मान याच्यामुळे संतुष्ट होतो. थोडा लाभ झाल्यानंतर त्याला आनंद होतो. आणि मी संतुष्टही देखी आणि श्लाघावं लागे. माझ्यासारखा सुखी, माझ्यासारखा ज्ञानी, बरं का, मीच आहे. इतराच्या बाबतीमध्ये तुच्छ बुद्धी असते. कोणती बुद्धी? श्लाघावं लागे म्हणजे ह्याच्यामध्ये आठवणी वेटून बांधलेला मुंडाचा आणि फिरत असे माझ्या नाम. तुकोबार आहे म्हटलेलं आहे. तरुणपणामध्ये सुद्धा ज्ञान असावं लागत असं. म्हणजे आपल्याला तरुणपणाचा उपयोग करून ज्ञान हे असावं. कोणत्याही वस्तुसामाचा उपयोग करून घेऊ शकू, पण त्याच्यातलं काय पाहिजे? एक अन्न आहे, ते भूक निवृत्ती करता त्याचा उपयोग होतो. तसा देहाचा सुद्धा काय आपापल्या परीने डोळ्याचा उपयोग, कानाचा उपयोग, वाणीचा उपयोग, ज्ञानाच्यामुळे माणसाला दिलेल्या इंद्रियाचा सार्थक करता येतं. नाही तर जाऊ आपलं पैसे देऊन, ते मामासाहेब सांगायला लोक पैसे देऊन पाप विकत घेतात. फुकटाचं पुण्य काय घेत नाही. पैसे देऊन पाप विकत नव्हता. आनंदीसारख्या ठिकाणी आणखी तमाशा आहेत. असं तमाशामध्ये काही अपघाताचं कोणी माझं ते तिकीट काढावं लागेल आणि पुन्हा आणखी जाऊ दे, नुसतं तिकीट काढून खाली मान घालून बसतं का बरोबर समजून गेलं तुम्हाला. पैसे देऊन काय घेतलं? बरं, कीर्तनामध्ये मोठा मंडप केलेला असतो, जाळे लावलेला असते, सगळे मोठे मोठे फोटो, पांडुरंगाचा फोटो, अमकं तमकं, बरं बसण्याच्या सोयी केलेल्या असते, अंथरून टाकलेलं. कीर्तनामध्ये काय पैसा दिला तर तिकीट काढावं लागते. तरी सुद्धा कीर्तनामध्ये येत आणि जिथे पाप आहे तिथं गेल्याशिवाय कोणती अवस्था पामरावा. एक एक दृष्टांत देऊन सिद्धांत आणखी सांगितलेलं आहे. आपण जे ज्ञानस्वरूप आहे, नाही हे विद्वत्तेचे बरेच आणि बहुतांगी ही एक भूतच आहे बघा. विद्वत्तेचे बरे म्हणजे त्याच्यापेक्षा मग तुम्ही असं म्हणालात की अज्ञानी राहावं, त्याचा अर्थ करायचा नाही. मग काय कर, ज्ञान अवश्य घेतल्याशिवाय राहू नये, पण अभिमान असू नये. काय असू नये? नाही का अज्ञ राहायचा का? अज्ञ राहाय सांगण्यात येतो नाही. ज्ञान असूनही त्याच्या ठिकाणी कोणता गुण असला पाहिजे? नम्रपणा. ज्ञानही नम्रपणा आणतेच बा. तुम्हाला कल्पना आहे, एखादं संत्र्याचं झाड आहे, त्याला संत्र प्रारंभ पहिली अवस्था, मग पुढे काय होत असते, फांदी अशी असते बा. आणि जसं जसं ते संत्र मोठं होईल त्यापर्यंत पूर्ण अवस्थेला आलं ती फांदी अशी वाकत आहे. काय होते? नम्र झाली ती. काय झाली? कोणामुळे? ते आमच्या भागाला आहे बा, संत्र्याचा भाग असतो. मग ते नातवंड पतवंडात आजोबा घेऊन जात असते. मग ते संत्र्याची बाग असते. मग त्या संत्र्याच्या बागामध्ये माणसाने तोडून संत्र दिलेलं लहान मुलाला ते वेगळं, पण ते मुरत जातं संत्र्याच्या झाडाकडे. मग काय करतात, असं हाताने काय तोडतं. काही झाड संत्री हाताने तोडावे लागतात, काही संत्री उभ्या उभ्या तोडावे लागतात, काही संत्री बसून तोडतात. इतकं लांबलेलं असते. आणि काही संत्री तर झोपून तोडतात. आपलं संत्र्याचं झाडानं जाऊन त्याचे ते उत्सवाच्या वेळेला डाळ्या तोडल्या पाहिजे. त्या डाळ्या जर तोडल्या नसताना बसून संत्र आंबे तोडत आले असते. सुंदर दरवर्षी झाड येतात, गोड झाड आहे. ते आम्ही सांगितलं होतं, म्हटलं समोर कोणती झाडं लावायची? फळाची झाडं लावायची. आणि ते समोर चाललं त्यांचं अशोकाची झाडं लावायची. कोणते? आता अशोकाची झाडं शोभेची आहे फक्त. काय
त्याच्यात काही पावित्र्य आहे का? फळाच्या झाडामध्ये काय असते? नुसतं पावित्र्य असते की पानंही सुद्धा काय असतात आणि फळे सुद्धा काय असते. म्हणून समोर कोणती झाडं आहे बघ, आल्याबरोबर माणसाने पाहिलं त्याला काय होतं? आनंद होतो. जाऊ दे, ते अशोकाची झाडं पाठीमागे आहे. विषय काय आहे ना ते, आपण ज्ञानस्वरूप आहे ते दुःख नव आहे आणि विषय ज्ञाने होय. हे बघ, वास्तविक जीवात्म्याचा विचार केल्यानंतर आणि जीव हा मूळचं ज्ञानस्वरूपच आहे, पण तो आपल्या स्वस्वरूपाला विसरतो आणि विषय ज्ञाने होय गगना एवढा. 4 पुस्तकं शिकल्यानंतर या विषयरूपी ज्ञानाने स्वतः पुंज मारतो. कशा प्रकारे एक दृष्टांत देऊन सांगतात. राहो जैसा स्वप्ने रंगमनी गे धानी आणि तो 2 दाना माने इंद्र नामे. राहो जैसा स्वप्ने श्रीमंत मनुष्य आहे, राजा मनुष्य आहे, रंगमनी गे धानी. आणि स्वप्नामध्ये येतो तो काय झाला? गरीब झाला. जागृतीमध्ये कोण आहे? तो राजा. स्वप्नात कोण झाला? गरीब. नुसतात नाही, रंगपणे रेखेदाने भीक मागण्याकरता गेला. बाईने भीक दिली पण फक्त शेंगदाण्याचे 2च दाणे दिले. किती दाणे दिले? 2 रंगपणे रेखेदाने आणि 2 दाना माझे इंद्र. त्या 2 दाण्यामुळे स्वतःला इंद्र समजायला दृष्टांत सिद्ध. तसे देव देतात धलिया देव म्हणतात लागे पण सुद्धा पाहिजे. मूळचा ज्ञानस्वरूप आहे, सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे, पण देहाशी संबंध केला असल्यामुळे हो लागे पण सुद्धा पाहिजे. बाह्य 4 पुस्तकं वाचल्यानंतर स्वतःला काय समजतं? ज्ञानी समजतं. प्रवृत्तीशास्त्र बुजे विद्या बुजे किंबहुना सुजे वर्ग होय. सगळ्या प्रवृत्तीशास्त्रात पूर्वमीमांसा सगळी याद आहे वागतोय. यज्ञामध्ये सगळी आणि विद्या कशी पाहत होतो. यज्ञाचा कुंड कसा करायचा, मंडप कसा करायचा वगैरे सगळे ज्ञान आलं आहे. किंबहुना स्वर्गवरी स्वर्गाचं सुद्धा ज्याला ज्ञान आहे. म्हणे आधी आन मी वाचवणी नाही सज्ञान आणि चातुर्य चंद्रा गगन माझे चित्त माझे. म्हटलं तुम्ही जगात जरी फिरलात तरी माझ्या इतका ज्ञानी आणि योग्य पुरुष तुम्हाला भेटणार मी वाचवणी नाही आहात माझ्यासारखा. तेच म्हणजे वामन पंडिताची गोष्ट सांगितली ती. तुमचे श्लोक करण्यामध्ये आर्य करण्यामध्ये मयूरपंत आणि श्लोकामध्ये वामन पंडित विद्येने परिपूर्ण तो. आणि पुढे काशीला विजय प्राप्त होण्याकरता निघाला. पुढे एक झाड होतं, त्या झाडावरती फांद्या होत्या, फांद्यावरती बसलेले होते, काही खाली होते. निघाला त्या झाडाखाली बसला. त्या झाडावरती भूत योनी असते ना, भूत योनीने झालेल्या आपसात गोष्टी करत होते. म्हणलं एक फांदी रिकामी आहे. म्हणले मग काय? म्हणलं आपल्याला सोबती येणार आहे. कोण येणार आहे? आणि ते वामन पंडित खाली बसले. म्हणले एक ज्ञानी ज्ञाला ज्ञानाचा अभिमान आहे आणि त्या अभिमानामुळे त्याला म्हणले खालची योनी प्राप्त होणार आहे. हे कोण ऐकतो? म्हणलं आपल्याला जशी प्राप्त झाली झाडावर येऊन बसावं लागलं तसं आपल्याला सोबती येणार आहे की. मग वामन पंडित शहाणा झाला बा. आणि काशीला जी सभा होती ते सभा जिंकण्याकरता नाही आलो. पंडितांनी काय सांगितलं? सभा जिंकण्याकरता आलो नाही. मग कशाकरता आलेलं आहे? म्हणलं हो ना. म्हणून काशीमध्ये सगळे विद्वान पवित्र लोक राहतात. माझ्या कार्याकरता त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता. त्याच्यामुळे भूत योनीतून काय झालं आणि जिंकण्याचा काय झाला असता? अभिमान झाला असता तर वरची खांदी रिकामी. तुका म्हणे नरकी खाली अभिमान. नमन ते नम्रता न देखे. म्हणून नम्रता हे भगवत प्राप्तीचं साधन आहे.
9व्या अध्यायामध्ये कोणत्या अध्याय आहे? सततम कीर्तयंतो मां नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्यं. दृष्टांत द्यायला म्हणून आणखी सांगितलं मला. सत्वसुखज्ञानी जीवाची लावणी कानी आणि बैलाची करी वाणी पांगळे. जसा तो आता अलीकडे येत नाही बा ते पांगुळ लोक एक नंदी घेऊन येत असत. कोणाच्या दारामध्ये भीक मागायचं मग ते बाईला म्हणजे बाई म्हणले प्रश्न विचारा. म्हणजे लग्न झालेलं आहे की अजून काही मोल नाही. मग तो त्या बैलाचा हे असतो ना पांगुळ आणि तो बैल असतो. मग तो म्हणत असतो बाईला मुलगा होणार की नाही शिकवलेलं असं 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 आणि असं असं केलं तर नाही. आणि त्यांनी काय बरोबर ऐकलं आणल्याशिवाय हे लग्नाचे गोटे काय असतात ते नाचले तर बरं आहे बघा, नाही नाचले तर त्याला आणतात. पांगुळाची आता हा जी शरीर रजेची या परी बांधे येते अवधारी सारी. आता रजोगुण कसं बांधतो याचं विवरण केलेलं आहे. रजो रागात्मक मिती तृष्णा संग समुद्र अशा त्याचा विचार कधी सांगा.